दिवाळीची सुट्टी संपली आणि शाळा चालू झाली. शाळेचा एक नवीन नियम असतो. दिवाळी संपल्यावरती शाळेमध्ये शूज घालूनच यायचं असतं. पण तरी म्हटलं एक दिवस जाऊ दे, उद्याला शूज घेऊया, पण नाही. आणि हाफ डे होता म्हणून म्हटलं नंतर शूज घेऊया. तर कशाचं काय, शिवण्याला ओरडा बसला आणि ती फुगून बसली. परत तिचा रुसवा घालवण्यासाठी थोडासा आनंद म्हणून तिला म्हटलं तूच बॅग घ्यायची. नाही म्हणायची, मम्मा तू घे. नंतरनं पुढं आल्यावरती बॅग घेतली. घरी आल्यावरती रुसवा कसा घालवायचा, तर तिला म्हटलं तुला चॉकलेट चपाती बनवून देते. चपातीचा गोळा घातला आणि त्यावरती चॉकलेट छान अशी किसून घेतली. नंतरनं जसं पुरण भरतो तसा उंडा तयार करून घेतला आणि छान अशी चपाती लाटून घेतली. थोडंसं तूप टाकलं आणि मस्त तव्यावरती चपाती भाजून घेतली. ती बोलली मी व्हिडिओ काढते मम्मा थांब. आणि चाकूने कट करून घेतली. 4 भाग केले आणि मधून थोडंसं फोल्ड करून दिलं. भरपूर अशी चॉकलेट टाकलेली होती. मला बोलली अजून एक बनव. नाही म्हटलं, भरपूर चॉकलेट टाकलेली आहे एका चपातीमध्ये. नंतर मेथीची भाजी छान साफ करून घेतली. चहा केला, चहा घेतला आणि चपला आणायला निघालो. तर त्याआधी शूज पाहिले तर ते काही शूज येतच नव्हते. नंतरनं गेलो दुकानामध्ये. शिवण्याला ब्लॅक शूज घेतले आणि श्लोकला ब्लॅक आणि व्हाईट दोन्ही शूज घ्यायचे होते. ब्लॅक शूज पहिले त्याने घालून पाहिले, त्यालाही छान बसले. नंतरनं व्हाईट शूज घेतले, तेही घालून पाहिले, तेही छान बसले. नंतरनं त्या काकांना बोलला मला नाडी कशी ओवायची ते दाखवा. तर त्यांनी त्याला दाखवलं कशी नाडी ओवायची ते. शूज तर घेतले. शिवण्या बोलली मला स्लीपरही घ्यायची. चालेल म्हटलं घे. 2-3 स्लीपर घालून पाहिल्या, एक पसंतही झाली. नंतरनं तिच्या मनात काय आलं, म्हटली नको मला. पिशवीचं बाचकं भरलं, श्लोकने हातामध्ये घेतलं आणि निघालो पुढं. शिवण्याला बुक्स घ्यायचे होते नवीन टर्मसाठी, नवीन बुक्स घेतले. तर चल म्हटलं तर नाही म्हणायची, दुकानात अजून काहीतरी घ्यायचं आहे. पुढं आलो, डीमार्ट लागलं. डीमार्टमध्ये दूध घेतलं. श्लोकला बोचकं घ्यायचं कंटाळा आलं. त्याला म्हटलं दे माझ्याकडं. नाही म्हटलं मीच घेणार. म्हणून थोडीफार मस्ती चालू होती रस्त्याने चालताना. कसं भारी भारी. वन्स मोर. आलो, देवासाठी हार घेतला आणि पाणीपुरी खायला थांबलो. आवाकाडो फळांचं दुकान होतं, तिथं आवाकाडो होता. आराकाडो बोलत होती त्याला. नंतर पाणीपुरी खायला लाईन होती म्हणून लाईनीसाठी थांबलो होतो. पाणीपुरी खाल्ली आणि घरी आलो. घरी आल्यानंतर छान असं जेवण केलं आणि स्वामींच्या मठात गेलो. स्वामींचं दर्शन घेतलं. तिथं थोडा वेळ खेळत बसले. शर्यत लावली पळायची. श्लोक आणि एक दादा होता, ते गेले पुढं आणि शिवण्यामधूनच पाठीमागे आली आणि बोलते मी जिंकले. घरी आलो. घरी जेवणामध्ये मी भाकरी बनवल्या होत्या बाजरीच्या, मेथीची भाजी बनवली होती, डाळ केली होती, भात केला होता आणि सोबतीला कोबी होता घरामध्ये थोडासा, त्याचे छान असं पॅटीस तयार केलं होतं. टेस्टला खूप भारी झालं होतं. शिवण्या बोलली थांब मी टेस्ट करून दाखवते. तर चालेल बोललं दाखव. तर तिने हाताने तोडलं आणि टेस्ट करायला घेतलं. तिला तर खूप आवडलं होतं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर प्लीज लाईक करायला विसरू नका.